तुम्ही कधी विचार केलाय का धर्म म्हणजे नेमकं काय? एखाद्या देवाची पूजा, काही श्लोक, काही परंपरा की माणसाच्या आतला प्रकाश? हा प्रश्न विचारणारा पहिला माणूस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी धर्माकडे देव, पाप आणि पुण्याच्या पलीकडे पाहिलं. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे माणसाला माणूस बनवणारी गोष्ट. चला तर धर्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण हे जाणून घेऊया की बाबासाहेबांना अशा स्वरूपाचा धर्म हवा होता आणि अगदी तसाच बुद्ध माणुसकी शिकवणारा, न्याय देणारा धर्म बुद्ध धर्म आहे. नमस्कार, मी लतिका. बाबासाहेब म्हणाले होते, लोकांची आणि त्यांच्या धर्माची पारख सामाजिक नैतिकतेवर केली पाहिजे. म्हणजे धर्म किती जुना आहे हे नाही, तर तो किती माणुसकी शिकवतो हे महत्वाचं आहे. त्यांनी धर्माला प्रश्न विचारले, का काही माणसे देवाच्या नावाखाली नीच ठरवली जातात? का काहींना मंदिरात जाऊ द्यायचं नाही? तर देवाने सगळे निर्माण केले, तर मग देव भेदभाव कोणी निर्माण केला? हा प्रश्न फक्त विचारले नाही, तर त्यांनी उत्तरही दिलं. ते म्हणाले, जो धर्म जन्माने एखाद्याला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवतो तो धर्म नव्हे, गुलामगिरीचं षडयंत्र आहे. आणि त्यांच्या बालपणीचा एक प्रसंग, शाळेत शिक्षक पाणी देत नव्हते कारण ते महार होते. एका विहिरीचं पाणी सुद्धा त्यांना मिळत नव्हतं. त्या क्षणी त्याच्या मनात बीज पडलं, जर धर्म माणसाला अपवित्र ठरवतो तर असा धर्म मला नको. पुढे शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जग पाहिलं, विचार ऐकले. कबीर म्हणाले, पोती पड पड जग मुआ, पंडित भय नकोय. महात्मा फुले यांनी सांगितलं, मनात मानवभेद करणार शिक्षण म्हणजे अज्ञान. आणि बुद्ध म्हणाले, अत्तदीप भव, स्वतः स्वयंप्रकाशित व्हा. ही 3 वाक्य त्यांच्या आयुष्याचं तत्वज्ञान बनले. बाबासाहेब म्हणायचे, धर्म हा बुद्धनिष्ठ असला पाहिजे. म्हणजे श्रद्धा आंधळी नसावी, ती विचारांनी उजळलेली असावी. ते म्हणायचे, मी माझ्या बुद्धीप्रमाणे चालतो, परमेश्वराला काय वाटेल याचा मी विचार करत नाही. हे वाक्य म्हणजे त्यांच्या आत्मसन्मानाचं घोषणापत्र होतं. धर्म त्यांच्यासाठी अंधश्रद्धा नव्हती, तो आचारसंहिता होता, ज्याने माणसाला विवेक, समता आणि आत्मसन्मान शिकवा. वर्षानुवर्ष त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला. वेद, गीता, उपनिषदे सगळं वाचलं, पण प्रत्येक पानात त्यांना दिसली ती असमानता. ते म्हणाले, हिंदू धर्मात विवेक, तर्क आणि स्वातंत्र्य विचार यांना जागा नाही. आणि मग त्यांनी ठरवलं, हिंदू म्हणून जन्मलो हे माझं दुर्दैव आहे, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. हा निर्णय घेताना त्यांनी रागाने नव्हे तर चिंतनाने बोलले, कारण त्यांना धर्म बदलावायचा नव्हता, धर्म बदलावायचा, अर्थ बदलावायचा होता. म्हणून 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांसोबत बुद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेब शांत उभे आहेत, पण त्यांच्या डोळ्यात